याची गुहामध्ये दरवाजा आहे। ही आहे ती मूर्ती, ती दगडावर कोरलेली आहे। 180 डिग्री पायऱ्या आहेत। साईडला इथं रोप दिली आहे, तुम्ही आरामात पकडून जाऊ शकता। आणि या खाली दरीसारखं दिसतं एकदम। मित्रांनो, ही आहे ती गुहा। मंदिरासमोरच आपल्याला पिंडी आणि नंदी महाराजांचं दर्शनही होत आहे। जय शिवराय मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमच्या भावाच्या भन्नाट अशा ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहे किल्ले तिकोना एक्सप्लोर करायला। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मी आता बरोबर गडाच्या पायथ्याशी आणि माझ्या मागे एक फळक आहे, त्यावरती गडाचे थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, म्हणजे गडावरती कोणकोणती जागा आहे ते इथं लिहिलेलं आहे। तर चला मग आता आपण ट्रॅकला सुरुवात करूया। मित्रांनो, तिकोना किल्ल्यावर येण्याचे एकमेव कारण म्हणजे दगडावर कोरलेल्या हनुमानाची मूर्ती आणि दुसरं म्हणजे 80 डिग्री असलेल्या चढाव पायऱ्या, त्या बघण्यासाठी आपण या किल्ल्यावरती आलेलो आहे। तिकोना किल्ल्याला वितंडगड असेही म्हटलं जातं। पुण्यापासून 50 किलोमीटर आणि मुंबईपासून 114 किलोमीटर हा गड आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इथला पवनमावळ आणि इथला प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला निवडला होता। तुम्हाला इथे वाड्याचे अवशेष दिसत असेल, यांना मेट म्हटलं जातं। शिवकाळी इथे पहारेकरी असायचे आणि जोही व्यक्ती या गडावरती यायचा त्याची तपासणी व्हायची आणि त्याच्यानंतर त्याला इथून गडावर पाठवलं जायचं। मित्रांनो, आपण ऑलमोस्ट गडाच्या टॉपवरती आलो आहे आणि हा असा दगडी मार्ग आहे। या दगडी मार्गातून आपल्याला वरपर्यंत जायचं आहे। व्ह्यू तर खूप भारी वाटते मित्रांनो। आता बघायचं आपल्याला वरती जाऊन गडावरून व्ह्यू कसा दिसतो ते बघायचं आपल्याला। 15 मिनिटाच्या ट्रॅक नंतर ना आपण पोहोचतोय गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ, म्हणजे महादरवाजाजवळ। याची गुहामध्ये दरवाजा आहे आणि याच्या आतमध्ये अशा देवड्या। मित्रांनो, तुम्ही जे देवड्या बघितला तिथे शिवकालीन पहारेकरी आराम करण्यासाठी त्याचा वापर केला जात होता। मित्रांनो, हा आहे गडाचा दुसरा दरवाजा। आता फक्त 2 बुरुजच शिल्लक आहे। जसं आपण दुसरा दरवाजा काढतो, इथे आपल्याला 2 रूम दिसतात। इथे पहारेकरी आराम करण्यासाठी किंवा राहण्यासाठी यांची सोय होती इथे। मित्रांनो, 20 मिनिटाच्या ट्रॅक नंतर आपण पोहोचतोय चपेटदन मारुती मंदिराजवळ। ही आहे ती मूर्ती, ती दगडावर कोरलेली आहे। त्याला चपेटदन मारुती असं म्हटलं जातं, कारण तुम्ही बघू शकता मारुती असं चपेट मारताना दिसत आहे आणि खाली त्यांच्या पायाशी आहे दैत्य, म्हणून याला चपेटदन मारुती असं म्हटलं जातं। समोरच दगडामध्ये कोरलेलं तळजाई देवीचं मंदिर। मित्रांनो, हे आहे ते तळजाई देवीचं मंदिर। पुरंदरच्या तहामध्ये जे 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले, त्यामध्ये लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे किल्ले होते। मित्रांनो, हा आहे चुन्याचा घडा। ह्या घड्यामध्ये चुना, गुळाचं पाणी आणि बेलफळ टाकून ह्या चाक्यानं मिक्स करायचे आणि जे हे मिश्रण इथून यायचे ते गडाच्या तटबंदी किंवा पायरीसाठी वापर केला जात होता। एवढा ट्रॅक करून आपण पोचलो आहे बाले किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ आणि ह्या आहेत त्या पायऱ्या। आणि असं आपल्याला तिथं वरती जायचं आहे, 80 डिग्री चढाव पायऱ्या। मित्रांनो, तुम्हाला फक्त मी पायऱ्या दाखवण्यासाठी इथं थांबवलं आहे। हे बघा, हे केवढ्या उंच एक पायऱ्या आहेत, म्हणजे समजा शत्रू खालून वरती आला तर इथंच तो वर चढेपर्यंत जाम होऊन जाणार आहे। तसा मी जाम झालेलो आहे, एवढं घामघूम झालो आहे काय सांगू मित्रांनो तुम्हाला। मित्रांनो, हा आहे तो बाले किल्ल्याचा पहिला दरवाजा आणि इथूनच आपल्या आत जायचंय। हो हो, असं इथून आपण आलो आहे आणि आपल्याला असं वरपर्यंत जायचंय। 180 डिग्री पायऱ्या आहेत, तर चला मग आपण वर जाऊ। त्याआधी हे तलाव आहे आणि आतमध्ये ही गुहासारखं आहे बघा। हे बघा, वरपर्यंत जायचं आपल्याला, पायऱ्यांना धरून धरून असं वरपर्यंत जायचंय। साईडला इथं रोप दिली आहे, तुम्ही आरामात पकडून जाऊ शकता। सो पकडूनच जाऊया आपण। ओके, तो आहे मित्रांनो बाले किल्ल्याचा दुसरा दरवाजा। थोडा वेळ बसू। मित्रांनो, असं आपण ट्रॅक करत वरती आलो ह्या पायऱ्यांनी, 80 डिग्री चढाव पायऱ्या। आपल्याला जायचं असं वरती अजून तिथपर्यंत। पायऱ्या चढून झाल्यानंतर आपण आलो वरती आणि हा आहे बाले किल्ल्याचा दुसरा दरवाजा। त्याआधी इथे तटबंदी आहे आणि तटबंदीवरून बघू व्ह्यू कसा दिसतो। हे बघा मित्रांनो,
याला झांसी असं म्हणतात. शत्रू समज त्या पायऱ्यांवरती येण्याचा प्रयत्न केला तर इथून मावळे तीर किंवा गरम पाणी ओतून त्याला मारायचे. एक नंबर व्ह्यू. आणि ती आहे पावना नदी. त्याआधी मित्रांनो इथे दगडामध्ये कोरलेली गुहा आहेत, तिथे जाऊया आणि बघूया काय आहेत एक्झॅक्टली. दुसऱ्या दरवाजातून या साईडला ते गुहा आहेत. इथे असा पाईप दिला आहे ताकी इथून धरून धरून पुढे जाऊ शकतो. तर मित्रांनो ही गुहा नाही, हे आहे पिण्याचं टाकं. तुम्ही आत बघू शकता. हॅलो चमगादर, हॅलो चमगादर. चमगादर तर नाही आहे, फक्त क्लिअर क्रिस्टल क्लिअर पाणी दिसू शकतं तुम्हाला. आतमध्ये एकदम थंडगार आहे मित्रांनो. चला आपण दुसऱ्या साईडला काय बघूया. या साईडला ही अशी गुहा आहेत आणि आतमध्ये पाणी साठलेलं आहे. दोन्ही साईडला तिथे एक गुहा आणि इथे ह्या साईडला रूम आहे पण इथं पाणी नाही आहे. इथे बघू शकता दगडाच्या मधोमध्ये एक होल केलेला आहे. आपण गुहा बघितलेली आहे. आता आपण जाऊ डायरेक्ट बाले किल्ल्याकडे. ही खालतीची दरी आणि तिथूनच आपण आलेलो आहे. या साईडला ही छोटी गुहा आहे. जसं मित्रांनो आपण दुसरा दरवाजा काढतो ना, आपला इथे बघा असा एक मोकळा एरिया दिसतो आणि तटबंदी शाबूत दिसत आहे. इथं व्ह्यू तर नाद आहे मित्रांनो, पण ऊनही खूप आहे. मी पूर्ण घामाघूम झालो आणि कुठून कुठून घाम येते काय सांगू तुम्हाला. म्हणजे घाम पूर्ण नाकातून तोंडावर चालला एवढं घाम सुटायला आहे. आणि अशा पायरी मार्ग आहे आणि असं आपल्याला वरती जायचं आहे. बाले किल्ल्यावरती आपल्याला वितंडेश्वर मंदिर आहे. फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे गडावरती आणि हे आहे ते मंदिर. अफाट कष्ट आणि पूर्ण घामाघूम होऊन वर्थ इट, ट्रॅक वर्थ इट होता. पण त्याआधी आपल्याला दिसलेत गुहा, दोन गुहा. हे बघा आतमध्ये गुहा ह्या साईडला आणि त्या साईडला आहे. मंदिरासमोरच आपल्याला पिंडी आणि नंदी महाराजांचं दर्शनही होत आहे. तर चला आपण बघू ते गुहामध्ये काय आहे. गुहा बघितलं ना तर एकदम एक्सायटेड होऊन जातो मी, पण एक्झॅक्टली काय आतमध्ये हे काय माहित नाही. हॅलो मित्रांनो, बघून तर मला हे खामटाकं वाटतं. जसं आपण सिंहगडला कसं बघितलंय खामटाकं, तसंच हे खामटाकं होऊ शकतं. काय माहित नाही एक्झॅक्टली काय खामटाकं होऊ शकतं किंवा धान्य कोठारही होऊ शकतं. पण आतमध्ये खूप थंड आहे. हा एक नंबर. मित्रांनो ही आहे ती गुहा. आतमध्ये एकदम थंडगार वाटते आणि त्या साईडला एक गुहा आहे. त्या साईडला पण आपल्याला जायचंय. म्हणजे मी उभाही नाही राहू शकत, तेवढी छोटी जागा आहे. एक गुहा बघितले, आता आपल्याला जायचंय त्या साईडला एक गुहा आहे. तिथं बघूया काय आहे ते. हे अशी गुहा आहे, छोटीशी एकदम गुहा. ही गुहा खूप छोटीशी आहे. कशासाठी याचा वापर केला जातो काय माहित नाही. चला आपण आता वरती जाऊ आणि महादेवाचं दर्शन घेऊन बाले किल्ल्यावर जाऊ. थोडासा जागा आहे. हे बघा हे आहे वितंडेश्वर मंदिर. समोरच आपल्याला पिंडी दिसत आहे आणि या साईडला गणपतीची मूर्ती. समोरच महाराजांचा फोटो देखील आहे. मित्रांनो वितंडेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण जाणार आहे गडावरती आहे तलाव, ते तलाव बघण्यासाठी. आणि त्याच्यानंतर जाणार आपण डायरेक्ट बाले किल्ल्यावरती. पाणी घाण दिसत आहे एकदम आणि ह्या अशा पायऱ्या बंद केल्या, आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. आवाज एकदम एको होतो, एको म्हणजे आवाज गुंजतो, एकदम गुंजत आहे गुंजत. आणि ह्या साईडला तुम्ही व्ह्यू बघा, एक नंबर.
ही अशी दरी मित्रांनो, दरी, खोल दरी, ती आहे पावना लेक आणि वरती आहे तो बालेकिल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या तिकोना किल्ल्याला तिकोना असं का म्हटलं ते मी तुम्हाला वरती बालेकिल्ल्यावरती गेल्यानंतर सांगणार आहे. जो पण थकवा होता ट्रेकिंग करून सगळा गेलेला आहे, कारण आपण फायनली स्पॉटवरती पोहोचलो आहे ज्यासाठी आपण सुरुवात केली होती. मागच्या वर्षी मी आलो होतो ना, गडावरती माकड खूप होते, एवढे माकड की वस्तू घेऊन जात होते, पण आता तर एक माकड पण दिसत नाही मला गडावरती. खोल दरी, तटबंदी ही नाही आहे इथे, अशी थोडीशी तटबंदी केलेली आहे, पण ही तटबंदी होती तुटली असणार. ही अशी वाट आहे वरती बालेकिल्ला जाण्यासाठी. तर चला मग आपण वरती जाऊया. पूर्ण घसरट आहे, जर शूजला ग्रिप नसली तर विषय व्हायचा. यस, फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे बालेकिल्ल्यावर. हा आहे तो बालेकिल्ला. गडाच्या टॉपवरती आपण आलेलो आहे आणि समोर आहे महाराष्ट्राची शान भगवा. मित्रांनो, मी जिथं आता उभा आहे, म्हटलं जातं ह्याच किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं थोड्या दिवसांसाठी. आणि हा आहे तो वाडा, पण सध्या आता पडक्या परिस्थितीच आहे. या साईडला वाड्याचे अवशेष आहेत. आता मित्रांनो, या तिकोना किल्ल्याला तिकोना का असं म्हटलं ते सांगतो. गडाच्या तिन्ही साईडला कोण आहेत, म्हणजे ह्या साईडला बघा, ह्या साईडला कोण आहे, तलाव आहे त्या साईडला, दुसरा ह्या साईडला हा जो भगवा आहे तिथे, तो आहे तिसरा. त्या कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याला तिकोना असं नाव दिले. तर मग चढलो तर आहे आपण ह्या पायऱ्या, आता आपल्याला उतरायचे. सांभाळून आपल्याला उतरायला लागणार आहे. पायऱ्या पोहोचलोय मित्रांनो आपण आता बालेकिल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ. मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूर्ण तिकोना किल्ला एक्सप्लोर केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा विसरू नका. शेवटचं म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब, आणि सबस्क्राईब बटनच्या साईडला एक घंटा बेल आहे, ते काही घेऊन मारा, पण मारून टाका, ताकी असलेच भन्नाट आणि ॲडव्हेंचर्स ब्लॉगचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. भेटूया आपण असल्याच कुठे सह्याद्रीमध्ये असलेल्या भन्नाट अशा ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.